जर हा कारखाना सभासदांनी अजित पवार यांच्या ताब्यात पुन्हा दिला तर माळेगावचा श्री छत्रपती करतील असा आरोपही रंजन कुमार तावरे यांनी केलेला आहे। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी देवादास राखोंडे यांनी। माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन कुमार तावरे आपल्यासोबत आहेत। काका, आज सकाळीच 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही देखील मतदानाचा हक्क बजावला, काय सांगाल? आजची निवडणूक ही परिवर्तनाची निवडणूक आहे, आमच्या प्रपंचाची निवडणूक आहे। शेतकरी राजानं निश्चितपणे यावेळेचा निर्णय 4 महिन्यापूर्वीच केलेला आहे आणि केवळ त्यामुळं राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला या ठिकाणी उभं राहावं लागलं आहे आणि स्वयंघोषित चेअरमन पद त्यांनी घोषित करून टाकलेलं आहे। परंतु माळेगाव कारखान्याचा सभासद हा जागरूक आहे, खऱ्याला खरं म्हणणार आहे, त्याला त्याचा प्रपंच कळतो। एवढी मोठी मंडळी त्यांच्या स्वार्थासाठी ते माळेगावला उभा राहत असतील, खाजगी कारखानदारीच्या भल्यासाठी, तर माझा शेतकऱ्याने ते ओळखून घेतलेलं आहे आणि तो शेतकरी म्हणतोय तुम्हाला तुमचं भलं कळतंय, मलाही माझा प्रपंच कळतोय आणि तेव्हा त्यांनी निर्णय केलेला आहे सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या किटलीच्या चिन्हावर मतदान करून आपला सहकारी वाडवडिलांनी उभा केलेला सहकारी साखर कारखाना मालकत्व टिकवायचं आहे, सहकार टिकवायचा आहे, वाढवायचा आहे आणि त्याच्यामधून शेतकऱ्याला अधिकचा कामाचा दाम मिळेल हा विश्वास त्याला असल्यामुळे आणि अण्णांचा इतिहास, माझ्या कारकिर्दीतला इतिहास, राज्यातले सर्वाधिक भाव आमच्या दोघांच्या कारकिर्दीमध्ये दिले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं जनतेचा आमच्यावर प्रचंड विश्वास आहे। त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ दिला नाही आणि आमचा सभासदही या निवडणुकीत सुद्धा तडा जाऊ देणार नाही। काय तुम्ही काल आरोप केला की पैशाचा गैरवापर होतो वगैरे, काय जाणवलं? गेले 2 दिवस पाहतोय मी धनशक्तीचा प्रचंड वापर चालू झालेला आहे। पाकिटं देऊन घराघरात पोचवून त्या ठिकाणी मतदार खरेदी करण्याचा त्यांचा तो मतदार लाचार बनवण्याचा प्रयत्न आहे। पण तो माळेगाव कारखान्याचा स्वाभिमानी सभासद या गोष्टीला भीक घालणार नाही। आम्ही त्याला सांगितले लक्ष्मीचं दर्शन घे आणि तुझ्या प्रपंचाची आठवण कर, मतदान करताना तुझी मुलं बाळ डोळ्यापुढं आण, तुझं भविष्य त्यांचं अंधारात जाऊ देऊ नकोस, अन्यथा माळेगाव कारखान्याची ही निवडणूक ही शेवटची निवडणूक ठरेल। कारण त्यांच्याकडं सत्ता दिली तर मध्यंतरी की रद्द झालेली 11 गावं माळेगावला सोमेश्वरची जोडायची होती, ती परत जोडली जातील आणि माळेगाव कारखान्यामध्ये परतची निवडणूक होणार नाही आणि खाजगीकरणाच्या दिशेनं त्यांच्या मदतीसाठी माळेगावचा छत्रपती केल्याशिवाय ही मंडळी थांबणार, स्वस्त बसणार नाहीत, हे माझ्या सभासद राजाच्या चांगल्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो धनशक्तीचा विजय माझ्या गोरगरीब सभासद शेतकऱ्यांचा विजय असेल। खूप खूप धन्यवाद काका। तर हे होते सहकार बचाव पॅनलचे प्रमुख आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन कुमार तावरे। देवा राखोंडे, माळेगाव, बारामती।